सोलापूरची शेंगा चटणी प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच चाखायला हवी। मित्रांनो, आज अशाच मराठी उद्योजकांची यशोगाथा सांगणार आहे ज्यांनी या शेंगा चटणीमध्ये स्वतःचा ब्रँड तयार केला। 2010 साली सोलापूरमधील वर्षा बोबडे यांनी मिरची कांडप म्हणून व्यवसाय सुरू केला होता। त्यांचा मुलगा अक्षय बोबडे यांनी हळूहळू शेंगा चटणी द्यायला पण सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात मार्केटबद्दल माहिती नसल्याने आणि व्यवसायात नवीन असल्याने फक्त 10 किलो शेंगा चटणी विकायला त्यांना 47 दिवस लागले होते। त्यांचा मोठा मुलगा ऋषिकेश बोबडे हे स्वतः त्यावेळेस दुकानदारांना शेंगा चटणीची चव चाखायला लावायचे। दुकानदारांना ही चटणी आवडू लागली व ते त्यांच्या दुकानात राहुटी शेंगा चटणी ठेवू लागले। उत्तम दर्जाच्या व चांगल्या गुणवत्तेच्या शेंगा व त्यांची चटणी करण्याची पारंपरिक उकळत काढण्याच्या पद्धतीमुळे राहुटी शेंगा चटणीला विशिष्ट अशी चव प्राप्त होते। म्हणूनच ग्राहकांची पहिली पसंत ही राहुटी शेंगा चटणी बनली। आज राहुटीची फक्त शेंगा चटणी नसून इतर 22 उत्पादने देखील आहेत। यामध्ये मका चिवडा, येसूर, बेडगी तिखट, जवस चटणी इत्यादी। राहुटी शेंगा चटणीचे आज महिन्याला 5000 किलो उत्पादन असून सोलापूर महाराष्ट्रातच नव्हे तर आज या मराठी माणसाच्या राहुटी शेंगा चटणीने अटकेपार झेंडा लावला आहे।